नमस्कार मंडळी, ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण शेंगदाण्याची खमंग अशी चटणी पाहणार आहोत। खूप छान अशी ही चटणी लागते। अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण ही चटणी पाहणार आहोत। तर याच पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची चटणी करून पहा, खूप छान लागते आणि खूप दिवस टिकते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही चटणी अगदी कुरकुरीत लागते। शेंगदाणे छान भाजले की चटणीला चव अगदी अप्रतिम अशी येते। चटणीचा तुम्ही कलर बघू शकता, खूप छान असा याला कलर आलेला आहे। अगदी विकत आपल्याला ज्या चटण्या मिळतात त्याच पद्धतीने ह्या चटणीची चव लागते। अगदी सोलापूर टाईप म्हटलात तरी चालेल, जशी सोलापूरमध्ये चटणी बनवली जाते त्याच पद्धतीने आपण आज ही चटणी बनवणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती। तर ही आज आपण शेंगदाण्याची जी चटणी बघणार आहे ती थोडीशी वेगळी पद्धत आहे। ह्या पद्धतीने तुम्ही चटणी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होईल। वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी एक वाटी भरून इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा घरचं लाल तिखट घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। सर्वात आधी आपण जे शेंगदाणे आहेत ते छान असे खरपूस मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। तर इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि गॅसचा फ्लेम अगदी मंद केलेला आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांना एकसारखं हलवलं पाहिजे, जेणेकरून ते सगळीकडनं छान असे भाजले जातील। शेंगदाणे ज्यावेळेला आपण छान असे खरपूस भाजतो त्यावेळेला चटणी खूप दिवस चांगली टिकते आणि चवीलाही अगदी अप्रतिम अशी ही चटणी लागते। त्यामुळे आपण मंद आचेवरती हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर आपले इथे शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत। शेंगदाणे भाजताना चट-चट असा आवाज ऐकू येतो। असा आवाज ऐकू आल्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे। तर इथे आता मी हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून ते पूर्णपणे गार करून ते फोलून घेणार आहे, त्याच्या साला काढून घेणार आहे। तर इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये फोडलेले सर्व शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला पुन्हा एकदा मंद आचेवरती ह्या तेलामध्ये छान परतायचं आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत पुन्हा अगदी आपण ही शेंगदाणे छान परतून घेणार आहोत। यामुळे काय होतं, शेंगदाणे कुरकुरीत होतात, चटणीला अगदी छान चव येते आणि चटणी खूप दिवस टिकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये पुन्हा एकदा हे शेंगदाणे छान भाजल्यामुळे, कुरकुरीत भाजल्यामुळे चटणीला कलर देखील अगदी छान असा येतो। अजून 1-2 मिनिटं आपण हे शेंगदाणे असेच परतून घेऊया। तर याच पद्धतीने तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करा, खूप छान होईल। आणि तुम्ही बनवलेली चटणी कशी झाली होती हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे आपले हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेलेत। आता गॅस बंद करायचा आणि मगच त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं। कढई तापलेली असते त्यामुळे जिरं पटकन भाजलं जातं, त्यासाठी गॅस बंद करायचा आणि छान एकदा पुन्हा हे परतून घ्यायचं। तर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे हे शेंगदाणे गार करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले हे शेंगदाणे गार झालेले आहेत, ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। गरम गरम आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं नाही, तर पूर्णपणे हे शेंगदाणे गार करायचे आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। त्यानंतर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। 8 ते 10 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेत, त्याही सर्व घालून घेऊया। त्यानंतर इथे मी 1 चमचा घरचं लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट। तर जे लाल तिखट इथं वापरलेलं आहे तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथं आपले हे सर्व जिन्नस घालून झालेले आहेत। मिक्सरचं टोप पण लावून आपण हे सर्व हलवून घ्यायचं, जेणेकरून ते एकजीव होईल। आणि त्यानंतर मिक्सरवरून पल्स मोडवरती आपण हे फिरवून घेणार आहे। तुम्हाला जशा पद्धतीनं चटणी हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही ती बनवू शकता, बारीक मोठी। तर इथे मी बारीक अशी ही चटणी बनवून घेतलेली आहे। तुम्ही भरड अशी सुद्धा मिक्सरमधून वाटून घेऊ शकता। तर इथे पहा आपली ही चटणी तयार झालेली आहे। कलर पाहू शकताय तुम्ही, अप्रतिम असा चटणीला कलर आलेला आहे। सुगंध तर खूपच छान येत आहे चटणीचा। तर ही चटणी ताटाची शोभा तर नक्कीच वाढवते, पण खायलाही अगदी भन्नाट अशी ही चटणी लागते। एकदा नक्की ट्राय करा।
तर सोलापूर पद्धतीनं आज आपण इथे ही चटणी बनवलेली आहे. सोलापूरमध्ये ही चटणी बनवताना शेंगदाणे हे भट्टीतून भाजून घेतलेले जातात. तर इथे आपण हे गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये आपण हे शेंगदाणे भाजलेले आहेत. तरीसुद्धा ही आपली चटणी अगदी छान अशी झालेली आहे. तर ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही ज्योती स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.